नागपूरच्या एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात आता रात्रीचे 12:15 होऊन राहिले. म्हणजे 12:15 वाजता जेवण चालू आहे. आंदोलन अजूनही थांबलेले नाही. आता जेवण काही तर मुलं आता जेवणच करून राहिले नाही. तिकडे जेवण करून राहिले, जेवण मुलं बसले आहे. तिकडं मुली जेवण करत बसले आहे. पाहू शकता 12:15 वाजता जेवण करून राहिले. म्हणजे समाजाचा संघर्ष सरकार कोणतेही बदललं तो काही संपत नाही. आणि आदिवासी समाजाचेच आदिवासी मंत्री असताना पोरांवर असे अन्यायकारक जी.आर. लादायचे आणि पोरं अभ्यास करायच्या बदल्या त्या पोरांनी तर रस्त्यावर बसायची वेळ येऊन राहिली. 5-5 दिवस बसूनसुद्धा शासन निर्णय घेऊन नाही राहिले. याच्यावर शासनाने तोडगा काढायला पाहिजे. विद्यार्थ्याचं म्हणणं आहे का जे 30 वर्षाची अट आहे जे तुम्ही आम्हाला टाकली का 30 वर्षाच्या आतूनच हॉस्टेलमध्ये राहू शकतात. एखाद्या मुलाला PhD करायची आहे किंवा अजून हायर एज्युकेशन घ्यायचं आहे त्या मुलाने जाऊच नाही का शिकूच नाही का हा त्या विद्यार्थ्याचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल आहे त्याच्या 15 किलोमीटरच्या दायऱ्यातल्या मुलाने हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. पण एखाद्या वडिलांची परिस्थितीच नाही आहे किंवा त्या गावामध्ये समजा बस जात नाही तर त्या मुलानं हॉस्टेलमध्ये त्याने हॉस्टेलमध्ये प्रवेश भेटणार नाही. हे तर सरळ आदिवासी समाजावर अन्याय आहे. आणि हे जो आता करणं चालू आहे आश्रमशाळेची 3 विद्यार्थिनींचा जीव गेला. अशा कितीतरी आश्रमशाळा जिथं बेरच नाही, ज्या प्रायमरी सोयीसुविधा पाहिजे त्यासुद्धा बसायला पाहिजे, त्यासुद्धा नाही. शासनाचे पैसे घेऊन चुकलेल्या आश्रमशाळा तर त्याचे ऑडिट सार्वजनिक करायला पाहिजे. आणि अनेक मुद्दे घेऊन आता हे विद्यार्थी इथं बसले आहेत. त्याच्या जो GR मधल्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य कराव्या. रात्री 12-12:15 वाजले पूर्ण बिचारी जेवून राहिले. आता ह्या मुली आता जेवून राहिल्या. ठीक आहे. झोपाची व्यवस्था बरोबर नाही, काही नाही. ठीक आहे. हॉस्टेल सोडून अभ्यास सोडून काही मुलींचे तर पेपर आहे. ठीक आहे. काही मुलींचे पेपर आहे. काही पोरांनी तलाठीचा फॉर्म भरला आहे. काही पोरांनी MPSC ग्रुप Cचा फॉर्म भरला आहे. त्याची एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे पुढं. तर म्हणजे अक्षरशः पोरं अभ्यासापासून दूर चालली आणि या पोरांनी रस्त्यावर उतरा लागून राहिले. या पोरांनी आपल्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन सुरू केलं आणि एवढं मोठं आंदोलन सुरू करताना सुद्धा 5-5 दिवस होऊन शासन लक्ष देत नसत तर खरंच समाजाचे बांधव त्या पदावर बसल्यानंतर ते समाजात पदाच्या लायकीचे आहे का हा आमचा प्रश्न. म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून एक तर पदाचा राजीनामा द्या. तुमच्याकडून समाजाने न्याय देणं होत नसेल तर नाही तर या पोरांनी उद्या जे काही बैठक आहे त्या बैठकीत या मुलांना सगळ्यांना न्याय द्यावा एवढी अपेक्षा आम्ही करतो. आणि जेवढेही ऑडिट होईल आश्रमशाळेचे ते सार्वजनिक करावे आणि जे मुलाचे मान्य आहे हा GRच कॅन्सल करा. नाही तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्णतः कॅन्सल करून आम्हाला द्या. अजून कोणत्या मागण्या आहेत रोज त्यांना राहावं लागून राहिलं याचा विचार ठीक आहे आदिवासी मंत्र्यांनी करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा, सरकारने करावा आणि लवकरात लवकर तोडगा काढावा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.